हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ, आरती गाओ प्यारे तुमको मनाओ, आरती गाओ प्यारे तुमको मनाओ। कनक सिंहासने रजते जोड़ी, दशरथ नंदन जनक किशोरी, युगल छवि को सदा निहारो, युगल छवि को सदा निहारो। जग जननी चरण विराजते है सुत अंजनी, उन चरणों को सदा पखारो, उन चरणों को सदा पखारो। हे राजा राम आरती गाओ, हे राजा राम आरती हनुमति की मन भाए, राम कथा नित शिव जी गाए, राम कथा में हृदय में उतारो, राम कथा में हृदय में उतारो। अवध बिहारी तेरी आरती गाओ, हे राजा तेरी आरती गाओ। चरणों से निकली है गंगा प्यारी, वंदन करती दुनिया सारी, उन चरणों में शीश नवाओ, उन चरणों में शीश नवाओ। अवध बिहारी तेरी आरती गाओ, राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ, तेरी आरती गाओ, तेरी आरती गाओ। कर्पूर गौरम करुणावतारम सौंदर्यकारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतं नमामि। गालिलोटांगण वंदेन चरणा पुण्यान पाहिन रूप तुझी, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे होमायन मने नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्याधनं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावं करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। बसून घ्या सर्वांनी खाली। हेलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लोकाभिराम रणरंगधीरो राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम। माय बाप श्रोते मंडळींना विनंती, सर्वांनी टाळी वाजवा। दररोज भजनात टाळी वाजवली पाहिजे। सर्वांना विनंती, टाळी वाजवा। श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम। अवधपुरी के राजा दशरथ नंदन प्यारे राम दशरथ नंदन प्यारे राम अवधपुरी के प्यारे राम
तारी तारी श्री राम जय राम जय जय राम 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 वृंदावन के राधे श्याम वृंदावन के राधे श्याम कौशल्या के प्यारे राम सर्वकारी श्री राम जय राम जय जय राम 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 मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमलमणा जासु कृपा निर्मल मति पावो महावीर बिणव हनुमाना रामदूत जसो पाप बखाना सिया राम मैं सब जग जानी करबो प्रणाम जोरी जुग पानी करबो प्रणाम जोरी जुग पानी सिया राम मैं सब जग जाने सिया राम मैं सब जग जाने सिया राम मैं सब जग जाने करहु प्रणाम जोरी जुग पानी करहु प्रणाम जोरी जुग पानी पवन तनय संकट हरणा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक अक्षरम पुंसा महापातकनाशन। प्रभू रामचंद्रांचं चरित्र जीवाचं कल्याण आहे, जीवनाची व्यथा दूर करण्याचं गणित म्हणजे रामकथा आहे।
अशी ही गोड सुरस रामकथा, या रामकथेचा आपल्या गावातील दुसरा दिवस. तुम्हीच म्हणले, श्रोत्यापैकी तर कोणीच नाही म्हणले. श्रोत्यांचं लक्ष नाही, श्रोत्याचं लक्ष पाहिजे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, सगळं व्यर्थ. चित्त नसेल ना, तुमच्यापैकी का पटकन कोणी म्हणलं नाही महाराज चौथा दिवस आहे, मानावर आहेत की नाही तुम्ही? अधिकार आहे, श्रोते आहेत तुम्ही. महाराजाकडून योग्य तेच ऐकून घ्यायचं तुमचा अधिकार आहे, बरोबर? अडवायला शिका. कालपर्यंत आपण कथा ऐकली, कुठपर्यंत ऐकली एकदा कालचा विश्राम आठवण करून द्या, म्हणजे पुढे आपण समजा. सांगा कालपर्यंत कथा कुठपर्यंत ऐकली आपण? बोला बोला. जगाचा बाप पालनहार प्रभू श्री राम अवतारामध्ये अयोध्येमध्ये राजा दशरथाच्या घरी कौशल्याच्या पोटी जन्मले, बरोबर? ऐ चिलर अकाबाई, ओ आजी तुम्ही ही बेल्ट लावलेली आजी, ही समोर ती आजी म्हणली म्हणून माग पाहिली. आज्या शांत बसल्या, लेकर अजिबात बोलायचं नाही, शांत बसायचं नाही. तर चांगले मोठ्या आजी तुम्ही पुढे सरका, यायला सगळ्या चिल्लरला मागं पाठवू आपण, मध्ये विक्षेप नाही पाहिजे आपल्याला. बस. काल राजा दशरथाच्या अंगणामध्ये सगळे प्रजाजन जमलेले आहेत राजवाड्याच्या अंगणामध्ये, आणि आनंदोत्सव साजरा केला. दशरथ पुत्र जन्मसुनी काना, मानव ब्रह्मानंद समाना. दशरथाला पुत्रप्राप्तीची बातमी ऐकू आली. लोकांनी सांगितलं, राजवाड्यातल्या सेवकांनी येऊन, महाराज बधाई हो, पुत्र झाला तुम्हाला. कान तृप्त झाले दशरथाचे, कारण वय वाढत चाललेलं होतं. तिन्ही राण्याला एकही संतान नव्हतं. एका पाठोपाठ एक 3 भावांचा जन्म सांगितला. नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी सगळ्या तिथी उभं राहिल्या होत्या. नवमीला रामाचा जन्म, दशमीला भरत, एकादशीला लक्ष्मण आणि शत्रुघ्नाचा जन्म. या रामायणाच्या मते, तुलसीदासजींच्या मते सुमित्रेला 2 पुत्र आहेत. परमानंदपुरी म्हणून राजा, जाय बुलाई बजाऊ बाजा. सगळे ढोल नगाडे राजा दशरथानं वाजवायला सांगितले. आजपासून अयोध्येमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. दशरथानं आनंदानं सगळीकडे घोषणा केली, आजपासून राज्यामध्ये सगळीकडे आनंदोत्सव साजरा करा. 1 महिन्यापर्यंत आनंदोत्सव साजरा झाला. 1 महिन्यापर्यंत असं म्हणतात, तुलसीदासजी वर्णन करतात. 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला. 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला. थांबलाही असेल, आजकालचे विज्ञानवादी लोक म्हणतील सूर्य कुठं जाग्यावर थांबतो का? मान्य, त्यांचंही म्हणणे मान्य करू, पण भाषेचे 2 अर्थ. आपण म्हणतो ना, सुखाचे दिवस लवकर निघून जातात. अयोध्येतल्या लोकांना असा एक भाव आपण समजू, 1 महिना कधी निघून गेला कळालंच नाही. त्याला म्हणायचं 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला. सूर्याला देखील आनंद झाला. का? सूर्यवंशाची कथा ही, रघुवंशाची कथा म्हणजे सूर्यवंशाची कथा, राम प्रभूची कथा. कृष्णचरित्र म्हणजे यादवांचं कुळ, चंद्रवंश. आणि रामचरित्र म्हणजे रघुकुलाची कथा, सूर्यवंशाची कथा. सूर्याला आनंद झाला माझ्या कुलामध्ये, आणि तेही दिवसा मी हजर असताना प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. देवानं मी हजर असताना अवतार घेतला. सूर्याला आनंद झाला, पण रुसला चंद्र. रुसला का?
देवाकडे तक्रार केली, तुम्ही दिवसा अवतार घेतला, अशानं जर परत एखादी अवतार तुम्ही पुन्हा दिवसात जर घेऊ लागले, मला कोणी विचारणार नाही, विचारणारच नाही प्रभू. बस माझ्यावर अन्याय व्हायला, अन्याय विरुद्ध आवाज उठवायला शिकायचं. रामायणातून प्रत्येक गोष्ट शिकायची बरं का. बंधुप्रेम, मातृभक्ती, पितृभक्ती, गुरुभक्ती, गुरुवरची निष्ठा, शत्रू कसा असावा, शत्रूचा काटाही कसा काढावा, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या सगळ्या गोष्टी शिकायच्या. चंद्रानं आवाज उठवला आपल्या विरुद्ध अन्यायाचा, माझ्यावर अन्याय व्हायला प्रभू, दिवसाचा अवतार घ्यायला लागले तर मला कोण विचारणार आहे. नाराज होऊ नको चंद्रा, पुढचा जेव्हा नंबर येईल ना अवतार घ्यायचा, कृष्ण अवतार, बस रात्रीलाच येणार, मध्यरात्री. दुसरा अवतार तुझ्या कुळामध्ये. कथा चालू आहे, काल सांगितलं मी, कथा 2-3 ठिकाणी चालू आहे. कुठं कुठं चालू आहे कथा? कैलासावर पार्वती शंकराला सांगायला. चुकलं का काय? शंकर पार्वतीला सांगायले, याज्ञवल्क्य मुनी भारद्वाजींना सांगायले. शंकरांनी सांगितलं पार्वतीला, देवाचा जन्म झाला आणि मी एक चोरी केली. चोरी काय चोरी केली? पार्वतीने विचारलं, देवा तुम्ही? हो पार्वती, मी चोरी केली. मला जेव्हा जेव्हा प्रभू अवतार घेतील की नाही, तेव्हा तेव्हा दर्शनाची ओढ लागायची. आपण पाहिलं असेल, आपण 40 वर्षापासून भागवत पुराण ऐकतोय. जेव्हा कृष्ण परमात्म्याने जन्म घेतला तेव्हा पहिल्यांदा नंबर लावला दर्शनासाठी कोण? शंकराने. आता देखील शंकरजी म्हणतायत, मी काकभुसुंडीला सोबत घेतलं. काकभुसुंडी नावाचे साधू आहेत, त्यांना सोबत घेतलं, संन्यासाचा वेश धारण केला आणि अयोध्येमध्ये प्रवेश केला. अयोध्येमध्ये संन्यासाचा वेश घेऊन, भिक्षुकाचा वेश घेऊन प्रवेश केला. दशरथाच्या घरी, दशरथाच्या महालामध्ये भिक्षा मागावी या उद्देशाने गेलो. दारात खूप गर्दी, वाटलं होतं दर्शन भेटल प्रभूचं, पण नाही. तेवढी गर्दी पाहिली, सैनिकांना सांगितलं, कौन है आप, कहां से आए हो, अंदर कहां जा रहे हो, आपका क्या काम? सैनिकांना मध्ये जाऊच दिलं नाही दारापर्यंत. खाली बसायचं, पोरं तिकडचे, खाली बसा, बस खाली, बस खाली, लक्ष इकडे असलं पाहिजे. सर्वांगाचं कान करून ऐकायची ही रामकथा आहे. एकही मिनिट जर इकडे तिकडे लक्ष गेलं ना, मग सगळं कथेमधलं मग ते लिंक तुटून जाते. माझी तर जाईलच, तुमची जाईल. काकभुसुंडी नावाचा माझ्या सोबत जे साधू आले होते, संन्यासी आले होते, संन्यासीच्या वेशामध्ये, आम्ही दोघं नाराज झालो. खिन्न मनानं शरयू नदीच्या काठावर गेलो. शरयू, प्रथमतः शरयू नदीचा उल्लेख. शरयू नदीच्या काठावर जाऊन तिथं बसलो ध्यानस्थ. काय केलं म्हणजे रामाचं दर्शन होईल, देवाचं तर दर्शन घ्यायचंय. मी सुरुवातीलाच आपण शिवकथा ऐकली. रामाचा आराध्य शंकर आहेत, शंकराचा आराध्य राम आहेत. भगवंताच्या दर्शनाची तळमळ मनामध्ये आहे. बस माझी तळमळ भगवंताला कळाली. शुद्ध भाव असेल ना, शुद्ध भाव, आपल्या देखील मनाची तळमळ कळते बरं का. भाव शुद्ध असला पाहिजे, आपली हाक तिथपर्यंत पोहोचते. देवाला कळालं शंकरजी आले होते दारात, पण सैनिकाने येऊ दिलं नाही. मग काय करावं, मलाही भेटायचंय शंकरजीला. सुरू केला रडायला. रामप्रभू रडायला लागले. सकाळी सकाळी 7ला जी सुरुवात केली रडायला, 8 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, तरी रामप्रभू रडायचलेत अजून. कौशल्यला वाटलं काही दुखत असेल, बाळाचं, लहान बाळाचं दुखते.
सर्दी खोकला काही बरेच प्रकार दुखण्याचे. वैद्यजीला बोलवलं, राजवैद्य आले, राजवैद्य तपासलं. आजच्या सारखं नव्हतं. सिटी स्कॅन करा, एक्सरे करा, MRI करा. आहा, नाडी परीक्षा, नाडी नुसती अशी पकडली. कौशल्य काहीच झालं नाही तुझ्या बाळाला, नाटक करते. अजून 2 तास सारखंच रडायला बाळ. काय करावं? महालातल्या दासी वयोवृद्ध दास्या जमा झाल्या. कौशल्या बहुतेक कुणाची तरी नजर झाली असावी, याला दृष्ट लागली असेल. मग दृष्ट लागली म्हणलं की म्हाताऱ्या बाया आधी पुढे येतात. एकीने आणला दगड, उतरवला. ते काय फुटत असते म्हणे, फुटते का? कोणाच्या हाताने किती दगड फुटले नजर उतरवल्यावर सांगा बरं? गाईची शेपूट, ते फडा, झाडू उतरवतात. अजून काय काय उतरवतात ते सगळे प्रकार करून पाहिले. दगड घ्यायचा, ठोकायचं त्याच्यावर. बस याची नजर उतरवली पाहिजे. कोणीतरी मांत्रिक मंत्र माहित असणारा माणूस कोणी पहा. कोणीच नाही राजवाड्यामध्ये. मग दशरथजीच्या कानापर्यंत गोष्ट गेली. दशरथांनी सुमंत प्रधानाला बोलवलं. सुमंतजी, आपल्या राज्यामध्ये कोणी नजर उतरवणारा आहे का हो? सुमंत म्हणले, आजपर्यंत प्रभू कधी गरजच पडली नाही. आपल्या राजवाड्यात आजपर्यंत लेकरं बाळत नव्हते, आज पहिल्यांदाच गरज पडली. बस रथ काढा, सैनिकाला बोलवा. ढोल नगाडे घेतले, एक दौंडी पेटवणारा माणूस घेतला आणि सुरू केली राज्यामध्ये, नगरामध्ये दौंडी. अयोध्येमध्ये दौंडी कशी देतात? है क्या कोई अपने नगर में बच्चों की नजर उतारने वाला बाबा? सोबत ढोल नगाडे होते तबल्या सहित. है क्या कोई नगर में ढोल, है क्या कोई नगर में नजर उतारने वाला बाबा? अगर कोई है तो रथ पर आकर संपर्क करे. है क्या कोई नजर उतारने वाला बाबा? असं करत करत नगर संपलं, पण कोणीच पुढे येईना. दशरथ जी के चिरंजीव, दशरथ के पुत्र राम को नजर लगी है. आता राजाच्या पोराला नजर लागली म्हणल्यावर साधारण वैद्य जाईल का? नजर नाही निघाली, नाही उतरले गेली ना अजून बाळ रडायला लागलं, राजा फासावर देईल ना. सगळे घाबरले, कोणीच जवळ येईना. बस रथ समोर शरयूच्या काठापर्यंत आला. तिथे शंकरजी बसलेले होते, महादेव बसलेले होते साधूच्या संन्याशाच्या वेशात. कौन है आप? सैनिकांना विचारलं. हम साधू है. कहां से? हिमालय में तप करते थे, अब यहाँ कहीं तो भिक्षा मांगने आए हैं, काम है हमारा. नजर उतारना जानते हैं क्या? आज बहुत अच्छी तरह. वही तो काम है हमारा, नजर उतारना. बैठो रथ में. रथात बसवलं शंकराला, काकभूषणलीला आणि महालापर्यंत आणलं. दारात तुफान गर्दी. तोपर्यंत महिला मंडळी, काही पुरुष मंडळी. राम का रडतोय? दशरथाचा मुलगा का रडतोय? अजून नामकरण झालेलं नाही बरं का. नाव ठेवायचा विधी अजून पुढे बाकी आहे. दशरथाचा मुलगा रडतोय एवढी बातमी सगळीकडे नगरात पसरली. नगरातल्या सर्व स्त्रिया दारात जमा झाल्या. रथातून शंकरजी उतरले आणि त्या सैनिकानं असं पकडलं दंडाला महादेवाच्या. एका हातानं, दोन बाजूला 2 सैनिक, एका हातानं एका सैनिकानं पकडले. बाजू हटो, नजर उतारने वाले बाबा है. बाजू हटो, बाजू हटो, नजर उतारने वाले बाबा है. बाजू हटो. सगळी गर्दी बाजूला सारत 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 दरवाजापर्यंत आणलं. मग त्या सैनिकानं मला सोडलं पार्वती, शंकरजी सांगायले. बस आतमध्ये मंचकावरती कौशल्या राणी मांडीवर बाळाला घेऊन बसली होती. समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण बाळ रडतच होत. बस प्रभूला माझ्या समोर दिलं, माझ्या हातात दिलं. दोघांची नजर झाल्याबरोबर देवाचं रडणं थांबलं. महादेवाची आणि रामाची दोघांची नजर झाली की रडणं थांबलं. कौशल्या म्हणली, बाबा द्या इकडं, अजून मंत्र राहिलेत नाही, गडबड करू नको. कौशल्या म्हणली, बाबा काय तुमची ताकद आहे? देवाला पाहिल्याबरोबर शंकराच्या डोळ्यात अश्रू आले. शंकरजी रडतायत.
आता राम हसतायत आणि शंकर रडत. कौशल्या म्हणते बाबा कमालच झाली, बाळ रडायचं थांबलं, बाळ हसायला लागलं आणि तुम्ही रडायला लागले. असा कुठं मंत्र मारणारा पाहिलाच नाही मी अजून. बस राम हसतात आणि शंकरजी रडतात. कौशल्याला आनंद झाला, माझं बाळ जे सकाळपासून रडत होतं, बाबा तुम्ही आलात, बस आल्याबरोबर रडणं थांबलं. मांडीवर घेतलंय शंकरजीनं. बाबा तपस्वी दिसताय. हो माय, माझ्या बाळाचं भविष्य तरी बायकाला भविष्य पाहण्याचा नादच. पोपटवाला येऊ द्या, बिचारा 50 रुपये जमा केल्याशिवाय जात नाही ते. पोपट घेऊन एखादं येऊ दे, माझ्या बाळाचं भविष्य तरी सांगा. ठीक आहे सांगेन ना. आता त्रिकालदर्शी दे बुवा, सगळ्याचं भविष्य लिहिणारा मोडणारा सगळं त्याच्या हातात. त्याला काय माहित नाही, सगळं माहित. बस ये जब 15 साल का होगा तब एक बाबा आएगा महाराज, वो महाराज इसको लेकर जाएगा. बस जगात सगळ्यात सुंदर स्त्रीची याचा विवाह होईल. जगात सगळ्यात सुंदर जी स्त्री आहे त्या स्त्रीशी याचा विवाह होईल. कौशल्याला पुन्हा बायकाला पोराचं भविष्य लय का वाटतं. माय नोकरी कवा लागणार आहे मग याला. 10वीत 2दा नापास झालेला माय तो पोरग आणि त्याला नोकरी लागल होय. कौशल्यानं प्रश्न विचारला, बाबा राज्याभिषेकाचं काहीतरी सांगा, माझा बाळ कधी राज्याभिषेक होईल. आता कालच जन्मलेला ते आणि आता राज्याभिषेकाची बी गडबड. पुढचं माहित होतं महादेवाला काय याच्या नशिबात लिहिलेलं आहे ते वनवास. टाळला प्रश्न महादेवाने, ते सांगितलं नाही. माय हातावर अजून याच्या रेषात दिसन झाल्या, तळपाय बारीक बारीक. कालच जन्मलेलं पोरग तुझं सगळं एकदाच विचारून घेईल का. पुन्हा कधी चक्कर झाली माझी हिमालयातून इकडे तरी फुकट सांगून जाईल. दक्षिणा मी नाही घेणार, पण आता एवढं बस झालं. बस भरपूर दान दक्षिणा दिली महादेवाला. शंकरजी सांगतायत. माझ्या बाजूला काक भुसुंडी बसलेला होता, गडबड करायला लागला. प्रभू मला द्या की देवाला मांडी. असं त्याला देणार. कौशल्यानं हात लांबवला पुढं. बस काक भुसुंडी पायाचं दर्शन घे. बस काक भुसुंडीनं पायालाच हात लावला. कौशल्याची दान दक्षिणा सर्व काही घेतलं आणि तिथून मी निघून आलो. कोण सांगायला? मधुकर महाराज आम्हाला सांगू लागले. भगवान शंकर पार्वतीला सांगू लागले. काय हसायचंय आज हसून घ्या, थोड्या थोड्या गोष्टीसाठी बी हसून घ्या, कारण उद्या सगळं रडायचंय. सुखाचे दिवस थोडेच असतात. 4 दिवस सासूचे आणि बाकी सगळे सुनाचे. मग सगळं 4च दिवस. जोपर्यंत सून नवीन असते का तोपर्यंत सासूचे, आणि नंतर मग मी असं म्हणत नाही. लोक म्हणतात 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. 4च दिवस सासूचे, बाकी सगळे सुनाचे. सुखाचे दिवस आज संपणार आहेत, उद्यापासून वनवासच आहे. देवाचं नाव ठरवण्याचा कार्यक्रम ठरवला. नामकरण विधी. नामकरण विधीला जेवढे काही काल यज्ञाला जेवढे ऋषी मुनी साधू संत होते की नाही, कोण कोण होते काल ऋषी मुनी नाव सांगितले मी. राजगुरु वशिष्ठ, कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वामदेव, जाबाली, सर्व काही सर्व जणांना आमंत्रण दिलं. या मुलांची नावं ठेवू. वशिष्ठ करवी सगळ्यांना आमंत्रण पोहोचवलं आणि नाव ठेवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. नाव ठेवण्याचा आपल्या इकडे नाव ठेवण्याचा कार्यक्रम असते ना विनोद महाराज. कोण नाव ठेवायचं असते? कानातच नाव सांगतात नाही बाळाच्या येऊन. कोण सांगते? आजी सांगत चला काय नाही, तुमच्यावर काय आणत नाही. आता कोणाला विचारलं तर तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे फिरू दे काय की वाट. आत्याबाई कानात येऊन सांगते वाटते. मान नाही तर मग रुसायची नवऱ्याची बहीण. तेच जर समजा त्या बाळाच्या आईच्या बहिणीला जर मान दिला असता तर नवऱ्याची बहीण रुसली असती की नाही. म्हणून नवऱ्याच्या बहिणीला मान. नाव ठेवण्याचा कार्यक्रम. बस वशिष्ठानं सांगितलं, दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्या के इस बालक का नाम मैं राम रखता हूं. दुनिया को आराम दिलाने वाले, जगाला आराम देणाऱ्या प्रभूचं नाव राम. नामाची फार महत्व आहे. नाव फार महत्वाचं. अतिशय वाकडं तिकडं व्यक्तिमत्व कृष्णाचं, म्हणून नावही वाकडच. आणि जो सगळ्याच गोष्टीत सरळ आहे, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श श्री राम. राम
राम म्हटलं सगळे पाप, राम म्हणण्यासाठी आपण तोंड उघडतो, सगळे पाप बाहेर, सगळे विकार बाहेर निघतात. म्हटलं, आता काही जण म्हणतात महाराज बाहेर निघाले की परत बी मध्ये जाणारच की, तोंड उघडलं म्हणजे. रा म्हटलं की तोंड उघडतं, म्हटलं की बंद होतं. सगळे विकार, सगळे पाप, सगळे षडरिपू ज्याला म्हणतो ते. म्हणून कोणी भेटलं राम राम म्हणायची पद्धत आपली प्राचीन परंपरा. नावाचा फार घोळ झाला आजकाल. विनोद महाराज नाव, आता विनोद महाराजाच पाहणं, नावच विनोद आहे. लागले हसायला, विनोद सांगायची सुद्धा गरज नाही, बस गालावर खरी हसतमुख चेहरा. व्यक्तिमत्वाला साजेस नाव असलं पाहिजे. आमचे गजानन महाराज नाव घेतलं की शेगावची वारीच झाली समजा. संत गजानन शेगावीच. कालच आमची चर्चा झाली कुठतरी, एकाच नाव होतं पिंट्या, एकाचं नाव पिंट्या. मला काम पडलं समजा पिंट्या सोबत. मला विनोद महाराजांना सांगितलं आमच्या महाराज मला एक वस्तू पाहिजे होती. ती वस्तू विनोद महाराज म्हणले आपल्या गावात नाही, तुम्ही काय करा इथं बामणी फाट्यावर जा, तिथं एक दुकान आहे पिंट्याचं, आणि त्या पिंट्याच्या दुकानावरती तुम्हाला वस्तू मिळून जाईल. मी गेलो. आता मला वाटलं पिंट्या म्हणजे हे असे पोरं जसे बसलेले आहेत इकडून पलीकडे, आमच्या गजू भाऊच्या पलीकडून असे पिंट्या म्हणजे तेवढा असेल, निदान एवढा असेल, निदान एवढा असेल पिंट्या म्हणजे. गेलो बामणी फाट्यावर, अलीकडेच 2-4 दुकानं उचाडायची आहेत. चव्हाण नावाची पाहिली मी, आणि ते एका चव्हाण नावाच्या बोर्डाच्याच दुकानावर मी गेलो. ते अलीकडे आहेत ना गजानन मेडिकल वगैरे वगैरे, चव्हाण नाव पाहिलं आणि ते गेलो मी दुकानावर. प्रोप्रायटर चव्हाण बंधू उंचाडीकर. मी गेलो आणि एक म्हातारा माणूस बसलेला होता दुकानवर, गल्ल्यावरच खुर्चीवर. बाबा म्हणलं मी वसमतचा पाहुणा आहे माळवट्याचा, आणि मला उचाड्यातून विनोद महाराजांना पाठवलं, पिंट्याच्या दुकानावर जायचंय. ते पिंट्या म्हणतात, पिंट्याचं दुकान कुठे आहे? मला त्यांना असं खालीवरी पाहिलं. बाबा कुठले तुम्ही? म्हणलं मी मधुकर महाराज माळवट्याचा. म्हणले मीच पिंट्या आहे. पिंट्या म्हणलं, मला वाटलं एवढा असेल. आता नाव ठेवणाराच कसं ठेव, लहानपणी ठेवलं, पण मग नाव ठेवायची पद्धत झाली का? ठेवताना विचार केला असता तर मोठेपणी याला काय म्हणावं. आता नाव काय दरवर्षी बदलायची गोष्ट आहे का? फार खटाटोप असतो त्याला, कोर्टातून नाव बदलावं लागतं. फार नावं निघाली. एका मुलीचं नाव ठेवलं तिच्या आईनं फार उत्साहानं, विकेशा. आधुनिकतेच्या नादात आपण काय नाव ठेवायलो हे त्या बाईला लक्षातच आलं नाही. विकेशा काय नावाचा अर्थ? मी त्या बाईला विचारलं, बाई विकेशा म्हणजे काय हो? महाराज काय माहित नाही. बाई म्हणलं विकेशा म्हणजे केस नसलेली. त्या बाईनं दुसऱ्या दिवशीच नाव बदललं, शाळेत जाऊन त्या पोरीचं टिशीवर. तिला नावाचा अर्थच माहित नाही, नाव तर ठेवलं विकेशा, केस नसलेली. काय काय नावं ठेवायला लागलो आपण, डॉली, गोट्या, पप्प्या, पिंट्या. नाव असावे. जना, मुक्ता, मीरा, पोराचे नाव ज्ञानेश्वर, तुकाराम. पण नावासारखं आचरण देखील असलं पाहिजे. नाव तर ज्ञानेश्वर आहे, पण शाळेत नेतानी 4 पोराला उचलतंगडी करून न्यावं लागते. हाय का ज्ञान त्याच्यात काही? नाव तर ज्ञानाचा ईश्वर तुकाराम, आणि रोज दुसऱ्याचे 2 पेंड्या कडवा चोरून आणते. नाव तर तुकाराम. नावाला अनुसरून माणसाचं आचरण असलं पाहिजे. जगाला आराम देण्याचं जो काम करतो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असणारा तो राम नाव ठेवलं परमात्म्याचं. बोलिये रामचंद्र भगवान की जय. जे इतर 3 मुलं झालेले होते राजा दशरथाला, कैकेयी पासून आणि सुमित्रेपासून, सगळ्याचे नामकरण विधी, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण. शत्रुघ्न मी काल परवाच विषय झाला. नाव अवघड आहेत म्हणलं, काही झाला ना विषय. कोण कोण होते त्याला माहित असेल. शूर्पणखा, अजून काय हिरण्यकश्यपू, पाहिले नाव आपण. शत्रुघ्न म्हणा बरं सगळे.
शत्रुघ्न, लय लोक शत्रुघ्न नावावर घेताना लय चुकले. छत्रगुण, शत्रुघ्न काय काय म्हणतात की त्या नावाचा सगळा अपभ्रंश करून टाकला आपण. शत्रुघ्न शत्रूचा नाश करणारा किंवा एकही शत्रू नसलेला, त्याला हिंदीमध्ये आपण रिपुसूदन असं म्हणतो. रिपुसूदन, एकही शत्रू नसलेला किंवा शत्रूला मारणारा. देवाचं बालपण अतिशय सुंदर. देव रांगायला लागले. देवाचा आवडता रंग पिवळे वस्त्र, पिवळे वस्त्रांचे झगे घातलेले आहेत देवाला. लहान लेकराला फार कपडे झगे, पिवळे झगे, काळेभोर केस आहेत देवाचे. चित्र डोळ्यासमोर आलं पाहिजे. ज्यांना असं भावविभोर होऊन कथा ऐकायची ना, डोळे बंद करून कथा ऐकली पाहिजे. मस्त रामायणामध्ये डोळ्याला अश्रुधारा लागल्या पाहिजे. आणि तीच खरी कथा बरं का. नुसता हसण्यासाठी विनोदासाठी म्हणून परमार्थ नाही बरं. कीर्तन आणि कथा हे हसण्यासाठी नाही. ज्या दिवशी परमात्म्याचं चिंतन, भगवंताचं चरित्र ऐकताना डोळे भरून येतील ना, त्या दिवशी समजायचं आपण एक पाऊल टाकलं परमार्थात, पहिलं पाऊल पडलं समजायचं. पुढे गेलो नाही बरं का, एकच पहिलं पाऊल पडलं फक्त. भगवंताचं चरित्र ऐकून ज्या दिवशी आपल्या डोळ्यात पाणी आलं, आपला एक पाय देवाकडे पडला समजायचं. बस आता देव दुर्बी नाही, देव भेट. हसण्यासाठी म्हणून कथा नाही ऐकायची. दाटे कंठ लागे डोळिया पाझर, नयनी नीर लोटे. मला वाटते माऊलींचं वर्णन आहे काय महाराज. महाराज इकडे पहा, माऊलींचंच वर्णन आहे ना. नयनी नीर लोटे हृदयी काय दाटे, माऊलीचंच वर्णन आहे का. मला एखाद्या वेळेस असा अर्धवटच आठवते ना, अर्धवट राहते. स्मृतिभ्रंश झालं, वय झालं, आता आपण गेलो 60च्या जवळपास. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, टाळी टाळी. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, पदाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. हरी प्रगती नामरूप, हरी प्रगती नामरूप, मगराम नामे रूप दयावरी. टाळी टाळी. मगराम नामे रूप दयावरी, मगराम नामे रूप दयावरी, मगराम नामे रूप दयावरी. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. मग राम नामे, तेव्हा राम नामाची गोडी लागली समजावं. केव्हा, जेव्हा डोळ्यामध्ये पाणी येईल, हृदय भरून येईल, तेव्हा. हृदय भरून यावं, हृदय भरून. तोंडातून लक्ष इकडं असलं पाहिजे, लक्ष इकडं असू दे. डोळ्यात पाणी आलं पाहिजे. मुखाने एक शब्दही बोलायची गरज नाही. तोंड, वाचा बंद होती माणसाची जेव्हा हृदयामध्ये राम प्रगटतो. देवाचं प्रागट्य जेव्हा हृदयामध्ये होतं ना, बोलताच येत नाही, वाचा बंद होती, माणूस असं गदगद होते माणसाला, डोळे भरून येतात. जब आंख भर आए वाणी भी कुछ न कहे, ऐसा जब से तुझको हो गया. कसं, जेव्हा डोळे भरून येतील, जब आंख भर आए और वाणी भी कुछ न कहे, ऐसा जब से तुझको हो गया, ऐसा जब से तुझको हो गया, समझो रब से प्यार हो गया.
तुझको हो गया, समझो रब से प्यार हो गया। ऐसा जब से तुझको हो गया, समझो रब से प्यार हो गया। ऐसा जब से तुझको हो गया, ताड़ी ताड़ी प्यार हो गया। जब आंख भर आए, जब आंख भर आए और वाणी भी कुछ न कहे, ऐसा जब से, ऐसा जब से, ऐसा जब से तुझको हो गया, समझो रब से प्यार हो गया। ऐसा जब से तुझको हो गया, समझो रब से प्यार हो गया। ऐसा जब से तुझको हो गया, समझो रब से प्यार हो गया। ऐसा जब से तुझको हो गया, समझो रब से प्यार हो गया। ज्या दिवशी डोळे भरून येतील आणि मुखानं काहीच बोलता येणार नाही, बस एकदा लावून घ्या सिस्टम व्यवस्थित मस्त. मला थोडासा अजून बेस लागल. हॅलो हॅलो, कुठं विषय होता आपला? विषय काय चालू होता? सांगा. देवाचं वर्णन सांगत होतो मी. देवाचं बालपण, देव रांगायला लागले. पिवळे वस्त्र देवाला कौशल्या घालते, चारही भावंडाला. काळे भोर केस आहेत, काय म्हणतो आपण त्याला, जावळा. धनुष्य बाणासारख्या भुवया आहेत भगवंताच्या. हसलं बाळ की बाळाच्या गालावर खळी पडते, दोन दात यायला लागलेले. वर्णन असं म्हणजे मी म्हणत होतो, डोळे बंद करून देवाचं बालरूप समोर आलं पाहिजे. आपण इथं होतो बरोबर. डोळे बंद केले की ते जसं वर्णन सांगितलं तसे देव आपल्या नजरेसमोर तयार झाला पाहिजे, मूर्तिमंत राम. तुलसीदासजी वर्णन करतायत, पित झगुरिया तनु पहराई. पिवळ्या रंगाचे वस्त्र झगले झबले ते देवानं घातलेले. नगराच्या भोवताल जेवढे काही साधू संत वनामध्ये झोपड्यानं राहत होते, सगळे साधू संत भिक्षुक भिक्षेच्या भीक मागण्याच्या निमित्तानं अंगणामध्ये येते. भिक्षाम देही, भिक्षाम देही. दिवसभर साधू संत बैरागी भिक्षुक भीक मागण्याच्या नादानं, भीक मागण्याच्या निमित्तानं दारात येते. एकदा कौशल्या वाढायची, एकदा सुमित्रा वाढायची, एकदा काही वाढायची, कधी एखादी दासी वाढायची. कौशल्याच्या लक्षात आलं, सकाळी 9 वाजता आलेला साधू दुपारी परत 2 वाजता आला आणि परत एकदा 4 वाजता आला. एक दिवस झाला. दुसऱ्या दिवशी तेच साधू सकाळी 7 वाजता आला, 11 वाजता आला, परत 2 वाजता आला. तिसऱ्या दिवशी तसंच एकच साधू. क्यों बाबा, पागल हो गए क्या? रोज रोज भिक्षा मांगने एक ही घर पर जाते हो और दिन में 4-4 बार. साधून खाली मान घातली. कशामुळं? काय सांगावं कौशल्य. हजारो वर्ष तप करून
10 वर्ष 20 वर्ष 50 100 हजारो वर्ष तप करू नये स्वप्नातही न येणारा देव कौशल्य तुझ्या दारात खेळतोय आणि त्या बाळाच्या दर्शनासाठी आलो. साधू संत ऋषी मुनी हजारो वर्ष तप करू नये कोणाच्या स्वप्नात देखील. कोणाच्या स्वप्नात आला का हो देव? आला असेल तर मला येऊन भेटा, मी पाया पडतो तुमच्या देव स्वप्नात आला. कोणी म्हणते ती फलाना मेला आणि माझ्या स्वप्नातच यायला. सासू मेली की सुनाईच्या स्वप्नात येते. काय म्हणते देवाऱ्यावर बसव. देव कधी कोणाच्या स्वप्नात आलेला सांगा. स्वप्नातही न येणारा देव कौशल्याच्या दारात खेळतोय. त्या साधून सांगितलं माय धन्य आहेस तू. 25 वर्ष झालं तुझ्या नगराच्या बाजूला वनामध्ये कोटी बांधून झोपडी बांधून राहतोय. एका पायावर उभं राहून शरयूमध्ये अर्घ्य देतोय. 10-10 घंटे 8-8 घंटे कमरे एवढ्या छाती एवढ्या अशा नाका एवढ्या पाण्यामध्ये उभं राहून तप करतोय. पण माझ्या अजून स्वप्नात देखील तो आला नाही आणि तुझ्या घरी इथं दारात खेळतोय. अगं तुझ्या राजवाड्याच्या भिंतीचा दगड झालो असलो तर उद्धार झाला असता, कारण देवाचे हात मला लागले असते. तुझ्या राजवाड्याचा दगड जर झालो असतो तर माझा उद्धार झाला असता. दीवार के पत्थर बन जाते तो हमारा उद्धार हो जाता माई. तपस्वी झाडाला उलटे टांगून घेतात. उलटे पहा तुम्ही आजही हिमालयामध्ये केदारनाथ जा, बद्रीनाथ जा, हरिद्वार जा, काशी जा, साधू संन्यासी सगळ्या अंगाला राख लावलेली, जटा वाढलेल्या, नख वाढलेले, विदेही अवस्था, झाडाच्या ढोलीमध्ये बसलेले, कुठं डोंगराच्या कड्या कपारीला बसलेले, झाडावर उलटे राहिलेले, वाळून गेलेले सगळं शरीर, हातापायाचे हाड काढ झालेले, सगळ्या सुरकुत्या पडलेल्या दिसत आहेत. अंगावर मांस राहिलेलं नाही. एखाद्या साधूच्या अंगाला कावळा येऊन चोच मारतो. कावळा लचके तोडून मांस खाणाऱ्या कावळ्याला तो साधू म्हणतो कागा सब तन खाय. अरे पक्ष्यांनो सगळं मांस खा, मांस सगळे लचके तोडून खा रे. कागा सब तन खायो, चुन चुन खायो मांस. सगळं मांस तोडून खा रे, सगळं मांस तोडून खा. बस एकच इच्छा आहे, दो नैना मत खायो. फक्त 2 डोळे खाऊ नका. मोहे प्रभू मिलन की आस, प्रभू दर्शन की आस. देवाचं दर्शन घ्यायसाठी फक्त डोळे ठेवा. 2 डोळे बस. 2 डोळे ठेवले ना, माझ्या प्रभूचं दर्शन करील मी. पण तो प्रभू दर्शन देतो का? स्वप्नातही न येणारा देव तो कौशल्याच्या महालामध्ये खेळतोय. धन्य ती कौशल्या. कागा सबतन खायो, चुन चुन खायो मांस, दो नैना छोड दियो मुहे प्रभू दर्शन की आस. असं म्हणणाऱ्या साधू संतांच्या देखील स्वप्नात नाही आला. तो बाळ रूपामध्ये प्रभू दशरथाच्या अंगणामध्ये खेळते. तुलसीदासजी वर्णन करतायत. इहा उहा दुही एक बालक देखा, इहा उहा दुही एक बालक देखा, मत हम मोरक आन विषेका. इहा उहा दुही एक बालक देखा, मत हम मोरक आन विषेका. उहा दुही एक बालक देखा. प्रभू रामचंद्र अंगणात खेळत आहेत. सुंदर वर्णन.